मित्रांनो, जो भारत जगातील दुसऱ्या क्रमांकावर साखरेचे उत्पादन करत असतो, आज त्याच भारतात साखरेचे भाव एवढे गगनाला का भिडले असा प्रश्न सर्व जनसामान्यांमध्ये पडलेला आहे. मित्रांनो, एकेकाळी भारत हा साखरेचं निर्यात करत होता. त्यानंतर जेव्हा भारत सरकारने इथेनॉलची पॉलिसी लागू केली, त्यानंतर भारताची साखरेची निर्यातीवर बंदी करण्यात आली. परंतु तरीही भारतात साखरेचे भाव हे आता गगनाला भिडले आहेत. गेल्या 2-3 दिवसा पहिले ज्या साखरेचे भाव अवघे 40 ते 45 रुपये किलो होते, त्याच साखरेचे भाव आज 60 ते 65 रुपये किलो झालेले आहेत. तर या भाव वाढी मागे कोणते प्रमुख कारणे आहेत याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी किशोर महाले. मित्रांनो, भारत आज जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे, जो सर्वात जास्त साखरेचे उत्पादन करत असतो. गेल्या अनेक वर्षापासून भारताने ही जागा आपल्यापर्यंतच ठेवली होती. परंतु आता असं काय घडलं जेणेकरून लोकांना साखरेची किंमत जास्त मोजावी लागते? तर याची काही प्रमुख 4 कारणे आहेत. त्याच्यात पहिलं म्हणजे या वर्षी जे साखरेचं उत्पादन होतं, तर ते उत्पादन अतिशय कमी झालं आहे. दरवर्षीप्रमाणे जेवढं उत्पादन साखरेचं या वर्षी यायला पाहिजे होतं, त्याच्यापेक्षा कमी उत्पादन झालेले आहे. मित्रांनो, या वर्षी रोगराईमुळे ऊसाचं उत्पन्नाचं प्रमाण देखील कमी झालं आणि त्याचा थेट इम्पॅक्ट डायरेक्ट साखरेच्या इंडस्ट्रीवर झाला. मित्रांनो, त्यानंतर 2 नंबरचं कारण म्हणजे सरकारचे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे मोठे धोरण आहे, जेणेकरून परदेशी क्रूड ऑइलवरचे आपले अवलंबित्व कमी होईल. यासाठी गाळपाचा मोठा हिस्सा आणि रस थेट इथेनॉल निर्मिती करण्याकडे वळवला गेला. यामुळे साखरेच्या एकूण उत्पादनावर परिणाम झाला. जरी यामुळे देशाचे हित साधत असेल तरी थेट साखरेच्या उपलब्धतेवर याचा ताण पडला आहे. त्यानंतर 3 नंबरचं कारण ते म्हणजे आधी केलेली निर्यात आणि चुकीचे अंदाज. हंगाम सुरू असताना सुरुवातीला भारताने मोठ्या प्रमाणावर साखरेची निर्यात म्हणजे एक्सपोर्ट केली होती. नंतर जेव्हा लक्षात आले की देशात साखरेचा तुटवडा पडू शकतो, तेव्हा निर्यात ही थांबवावी लागली. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता आणि देशांतर्गत बाजारात साखरेचा बफर स्टॉक खूप कमी झाला. आणि त्यानंतर 4थं कारण म्हणजे सट्टेबाजी आणि जामखोरी. जेव्हा बाजारात अफवा पसरतात की साखरेचा तुटवडा आहे, तेव्हा मोठे व्यापारी आणि साठा करणारे लोक म्हणजे स्टॉकिस्ट कृत्रिम टंचाई निर्माण करून साठा लपून ठेवतात. यामुळे किमती आणखी झपाट्याने वाढत असतात. डोक्यावर सणाचा काळ आलाय. त्यानंतर रक्षाबंधन, गणेशोत्सव पासून पुढे दिवाळीपर्यंतचा काळ हा गोडधोड खाण्याचा आणि फराळाचा असतो. अशा वेळी जर साखरेचे आणि साखरेवर आधारित पदार्थाचे उदाहरणार्थ मिठाई, बिस्किट, शीतपेय भाव वाढले तर सरळ सर्वसामान्यांच्या महिन्याचे बजेट कोलमणार आहे. जरी सरकारने पावले उचलली असली तरी ग्राहकांच्या खिशाला लागलेली ही साखरेची कडू चव सहजासहजी गोड होईल का, हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि अशाच डेली महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.